मुंबईतील सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हा सवाल विचारलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी नार्वेकरांनी केलेली आहे। केईएम रुग्णालयाचं नामांतर करण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का असा प्रश्न नार्वेकरांनी विचारलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये हस्तक्षेप करावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे आणि याच अनुषंगाने मिलिंद नार्वेकर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार त्यांनी सवाल विचारलेला आहे की सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशीही मागणी अशीही विनंती नार्वेकरांनी केलेली आहे। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर परळीतील मुंबई महापालिकेचा जो केएम हॉस्पिटल आहे त्याचा नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठवण्यात आलेला आहे। मात्र आता या नावावरूनच वाद रंगलेला पाहायला मिळतोय आणि त्यातच आता आज ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन देखील होणार आहे। त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं तर मुंबईतील सर्व ऐतिहासिक वास्तूंची जी नावं आहेत ती बदलणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट विनंती केलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर केएम रुग्णालयाचं नामांतर करण्याला ठाकरेंच्या सेनेचा विरोध असताना नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये केएम रुग्णालयाचं जे नाव आहे किंवा नामांतरणाचा प्रस्ताव जो आयुक्तांकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता या प्रस्तावावर किंवा या नामांतरणावर केएम हॉस्पिटलच्या नामांतरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता या नामांतरणावरून ठाकरेंच्या सेनेचा विरोध असलेला पाहायला मिळतोय। आता वेगवेगळ्या पक्षांकडून किंवा वेगवेगळ्या संघटनांकडून देखील या हॉस्पिटलच्या नावाला विरोध केला जाणार आहे। आणि दुसरीकडे आता आपण जर पाहिलं तर मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केलेली आहे। त्यामुळे विक्रांत, खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यामध्ये हस्तक्षेप करतात तर हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।